नमस्कार, विजया जाधव रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि घरच्या पद्धतीची पावट्याची आमटी। यासाठी इथे मी 1 वाटी पावटे घेतलेले आहेत। सगळ्यात आधी हे पावटे स्वच्छ धुवून घेऊया। त्यानंतर गॅसवर तवा गरम करून त्यामध्ये हे पावटे छान भाजून घेऊया। पावटे भाजताना सतत हलवत राहा, म्हणजे ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजले जातील। पावट्याला हलका भाजलेला रंग आला की आपण तव्यातच याला थोडं रगडून घेऊया। जास्त मॅश करायचे नाहीयेत, थोडंसं रगडून घ्यायचं आहे, म्हणजे पावट्याची चव आमटीमध्ये छान उतरते। आता आपले पावटे रगडून झालेले आहेत, ते एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवूया। आता आमटीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। यासाठी 1 चमचा तेल घालून 1 कांदा परतून घेऊया। यानंतर यामध्ये 2 चमचे सुकं खोबरं घालूया, तसेच लसूण आणि शेवटी कोथिंबीर घालून छान भाजून घेऊया। कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर भाजून घेतल्यामुळे वाटणाला मस्त भाजलेल्या मसाल्याचा सुगंध येतो आणि आमटीची चव खूपच छान लागते। हे वाटण थोडं थंड झाल्यावर वाटून घेऊया। अशा प्रकारे आपलं छान सुगंधी वाटण तयार झालेलं आहे। आता आमटी बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी व जिरे घालूया। जिरे मोहरी तडतडली की यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला घालूया व सोबतच तयार केलेले वाटण घालूया आणि छान भाजून घेऊया। वाटण परतून झालेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया, बतच यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे आपले मसाले छान शिजले जातील। 1 मिनिटभर परतल्यानंतर आपला मसाला छान भाजून झालेला आहे। आता यामध्ये भाजून घेतलेले पावटे घालून घ्यायचे आहेत। पावटे आणि मसाला छान एकजीव करून घेऊया, म्हणजे मसाल्याचा स्वाद पावट्यांना लागेल। आता यामध्ये 1.5 ग्लास गरम पाणी घालायचं आहे। अशा प्रकारे पावटे आणि मसाला छान एकजीव करून घेऊया। आता आपल्या आमटीला थोडी उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ व 1 चमचा शेंगदाण्याची कूट घालायचे आहे। त्यामुळे आपल्या आमटीला घट्टपणा येईल। अशा प्रकारे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून झाकून मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया। 10 ते 15 मिनिटं झाल्यावर झाकण उघडून आमटी हलक्या हाताने ढवळून घेऊया व पावटे शिजलेत की नाही ते चेक करून घेऊया। इथे आपले पावटे छान शिजलेले आहेत। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आता बघा, आपली गरमागरम घरगुती चवीची मस्त झणझणीत पावट्याची आमटी तयार आहे। ही आमटी गरम गरम भाकरी, चपाती किंवा भातासोबतही खूप छान लागते। भाजलेल्या पावट्याची चव, कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण आणि शेंगदाण्याचं कूट हे सगळं एकत्र आल्यामुळं आमटीला खूप छान चव येते। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा व कशी झाली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कुटुंबियासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि विजया जाधव रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।